ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघा. मशीन गन फायर्स बुलेट ऑफ मास 30 ग्रॅम. मध्ये यामध्ये मास ऑफ बुलेट दिलंय 30 ग्रॅम. डिवाइड बाय 1000 फॉर kg. 30 divided by 1000 divided by 1000. How much? It is a 0.03. 0.03 kg. Is it right? Okay. 2 0 आहेत त्यामुळे 2 डेसिमल शिफ्ट झालं. विथ इनिशियल वेलॉसिटी त्याची होती नाही, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे बुलेटची, बट फायनल वेलॉसिटी किती आहे बुलेटची? 1000 मीटर पर सेकंड. बरोबर. मॅन होल्डिंग अ गन कॅन एक्झर्ट अ मॅक्झिमम फोर्स किती? 300 न्यूटन. बरोबर. विचारलं काय, हाऊ मेनी बुलेट्स कॅन बी फायर्ड पर सेकंड? हाऊ मेनी बुलेट कॅन फायर पर सेकंड? मग आपण काय म्हणणार, एन नंबर ऑफ बुलेट्स आर फायर्ड पर सेकंड. एन नंबर ऑफ बुलेट्स टाइम काय दिलाय? 1 सेकंड. बरोबर. मग केला आपण कुठलं थेरी अप्लाय करणार? लास्ट लेक्चर मी लिहून दिलंय मी की इम्पल्स किंवा जर आपण न्यूटन सेकंड लॉ म्हटलं तर एफ इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पण इथे एकच बॉडी नाही आहे टी सेकंड मध्ये. बॉडी किती आहेत? एन नंबर ऑफ बुलेट्स आर फायर्ड. म्हणून एन नंबर ऑफ बुलेट आहे म्हणून एन मल्टिप्लाय करायला पाहिजे का नाही? बरोबर. मग फॉर्म्युला काय आला बघा, फोर्स इंटू टाइम इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू. फोर्स इन टाइमला म्हणतात इम्पल्स म्हटलं चालतंय. ठीक आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची. एन महत्वाचं, एन व्हॅल्यू पुट करा. फोर्स किती दिलाय? हाऊ मच फोर्स गिवन? 300. फॉर हाऊ मच टाइम? 1 सेकंड. नंबर ऑफ बुलेट्स इंटू मास ऑफ बुलेट कॉमन घेतलं, किती आहे मास ऑफ बुलेट? 0.03. फायनल वेलॉसिटी किती आहे? 1000. इनिशियल 0. मग 1000 इंटू 0.03 म्हणजे किती आलं? 300 इज इक्वल टू हाऊ मच? 1000 इंटू, आता हे 2 0 100 डिवाइड बाय 100, 2 0 गेट कॅन्सल, त्यामुळे इट इज 30. आणि त्यामुळे एन आलं 300 बाय 30. How much? 10 is answer. So 10 bullets are fired in time of 1 second. Is it clear? समजला प्रॉब्लेम सगळ्यांना? Okay, nothing but option number C.